जेव्हा कास्टिंग कंपनीकडून फोन आला ना की आपको ऑडिशन करना है, मी गेलो ऑडिशनला आणि मला गणूजीचं दिलं. असं थोडं यार मला गणूजी मला म्हणजे भिडतं ना ते यार की ज्या व्यक्तीमुळे माझे राजे सापडले ट्रॅप झाले आणि ज्यांच्यामुळे या यातना त्यांना सहन कराव्या लागल्या त्या व्यक्तीची भूमिका या शेवटच्या क्षणी राजा म्हणून हाक मारतो ना, रायाची हाक मारतात की राजा नाही, किती फिलिंग आहे की आता राजे एकटे आहेत, आता कसं होणार. ते जे फिलिंग आलं होतं ना मला, मी नाही विसरू शकत ते कधीच. अरे आज अनेक बघतोच की मंत्री नाही नाचत का तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांबरोबर आनंदोत्सवात निवडून आल्यावर नाचता ना ढोल ताशांवर. तर माझे राजे त्या आनंदोत्सवात लेझिम खेळले नसतील. म्हणजे 14 भाषा ज्याला अवगत होत्या, उत्तम गायक, उत्तम कवी, उत्तम लेखक, उत्तम वादक काय नव्हतं. अर्थात ती जाणीव होते वाचणाऱ्याला. आणि ढसाढसा रडतो माणूस लहान मुलासारखा. मी तसंच रडलोय आणि खूप म्हणत होतं की यावर सिनेमा झाला ना तर यात काहीतरी एक रोल मला करायचा आहे. काही एक साधा मावळा येऊन राजांना मुजरा करून जातो किंवा राजे काहीतरी खलिता देतील आणि जा देऊन एवढं जरी असेल ना तरी मला चालेल. नाटकात काम केल्यावर कळतं की आपण कुठल्या पातळीवर अजून आपण कुठे आहोत. आपण पाण्याच्या अजून तळाच्या अजून एवढे पण नाही आलोय, खूप वर जायचंय अजून. त्यामुळे तिथे गेल्यानंतर सगळं कार्बोरेटर सगळं क्लीन होतं तुमचं आणि मग तुम्ही परत फ्रेश होऊन येता. आणि मग नमस्कार मंडळी, महा MTV अनफिल्टर्ड गप्पामध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. मी अनिरुद्ध गांधी. तर आता मंडळी, प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारा छावा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच हा चित्रपट इतक्या ताकदीने प्रवेश करतो. या चित्रपटात काम करणारा मराठमोळा अभिनेता, आपल्या सर्वांचाच लाडका संतोष दादा आज आपल्या सोबत इथे आलेला आहे. तर आपण आता सिनेमातल्या काही गप्पा, काही किस्से आपण दादाकडनंच ऐकूयात. तर दादा, सुरुवातीला कसा आहेस तू? मी एकदम छान आहे आणि खूप आनंदात आहे, दत्तगुरूंची कृपा. हो, आणि आताच तू जसं म्हणालास की आता जस्ट तुझा पोस्टर लॉन्च केलाय मॅडॉक वाल्यांनी, तर कसं वाटतंय तुला? तेच म्हणजे मुंबई तरुण भारत लकी आहे माझ्यासाठी. इथे आलो आणि आज माझं पोस्टर अचानक रिलीज झालं आणि पण खरंच फिलिंग व्हेरी गुड. आणि मला असं वाटतं की मीच नाही, माझ्या जागी कोणी कलाकार असता तर त्यालाही तेवढाच तोच आनंद झाला असता, तोच मला झाला. नक्कीच नक्कीच. तर आपण डायरेक्ट प्रश्नांकडे वळूया. माझा पहिला प्रश्न आहे दादा की छावा चित्रपट आता उद्या मोठ्या पडद्यावरती दिसणार, तर जसं मराठी प्रेक्षक तर उत्सुक आहेच, पण संपूर्ण हिंदुस्थानी जनता या चित्रपटासाठी उत्सुक आहे. तर आता तू या चित्रपटाचा एक भाग आहेस, तर तुला काय वाटतंय, काय भावना आहेत तुझ्या? मी म्हणजे खूप काही बोलता येईल, म्हणजे शब्द नाही आहेत खरं तर. पण मी तुला खरं सांगतो, जेव्हा सुरुवातीला मी छावा ही कादंबरी वाचली होती ना शिवाजी सावंतांची, तेव्हा ती कादंबरी वाचल्यानंतर अक्षरशः म्हणजे ज्यांनी वाचली आहे, ज्यांना ती वाचल्यानंतर अर्थात ती जाणीव होते वाचणाऱ्याला. आणि ढसाढसा रडतो माणूस लहान मुलासारखा. मी तसंच रडलोय आणि खूप म्हणत होतं की यावर सिनेमा झाला ना तर यात काहीतरी एक रोल मला करायचा आहे. काही एक साधा मावळा येऊन राजांना मुजरा करून जातो किंवा राजे काहीतरी खलिता देतील आणि जा देऊन एवढं जरी असेल ना तरी मला चालेल. आणि ते अनोइंगली मॅनिफेस्ट होतं, माझं इच्छा होती. आणि आज त्या सिनेमात मी काम करतोय. आणि छोटं नाही तर अगदी रायाजी मालगे म्हणजे संभाजी महाराजांचा दूध भाऊ आणि महाराजांच्या एक कोर जी टीम होती, जे अष्टक होतं त्यातला एक खांब त्यांचा, ती भूमिका मी साकारतोय. हे माझं भाग्य आहे की ती भूमिका मला मिळाली. आणि अर्थात मी असंही म्हणतो की त्या भूमिकेने मला निवडलंय, त्या कथेने मला निवडलंय. आम्ही जे कलाकार या सिनेमात आहोत, हा सिनेमा बनवण्याकरता दिग्दर्शक म्हणून त्या कथेनी लक्ष्मण उतेकर सरांना निवडलंय, सर्वांना या कथेने निवडलंय. त्यामुळे आमचं कास्टिंग खरं तर राजांनीच केलंय असं म्हणायला हरकत नाही. आणि खूप खूप अभिमान वाटतोय मला. मी खरं तर ना हा सिनेमा नाही समजत. हे मी माझ्या राजांचं देऊळ बांधलंय आम्ही, आणि त्या देवळातली मी एक छोटीशी वीट आहे. भले त्या पांडुरंगाच्या पायाखालची नसेल मी, पण त्या पांडुरंगाच्या देवळातली एक छोटीशी वीट होण्याचं एक भाग्य मला मिळालंय असं मी मानतो. नक्कीच नक्कीच. तर आता ऐतिहासिक भूमिका साकारताना तुझ्या समोर कोणती आव्हानं आली आणि तू कसा सामोरं गेलास त्याला? खूप मोठं शिवधनुष्य होतं पेरणं. आणि अर्थात याची तयारी लक्ष्मण सरांनी
किंवा त्यांच्या सगळ्या टीमनी, लेखक, त्यांची सगळी रायटिंग टीम, या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिताना. गेली 4-4.5 वर्ष यावर त्यांनी काम केलं. अर्थात ते करायलाच हवं, प्रत्येकाने करायला हवं, कारण खूप मोठी जबाबदारी आहे ती. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आज जगासमोर मांडायचा आहे. त्याला कुठेही काही घालवून लागतं कामा आणि अर्थात एक महान योद्धा, आपल्या रयतेचा राजा आणि आपलं दैवत मानतो आपण सगळे त्यांना, आणि आहे. तर सगळ्यांनीच ती तयारी केली. माझं कास्टिंग झाल्यानंतर, ज्यांचं आम्हा कलाकारांचं कास्टिंग झाल्यानंतर जवळ 3.5-4 महिने आम्ही ट्रेनिंग घेतलं. तलवारबाजीचं, घोडदौडीचं किंवा हॉर्स रायडिंग, दांडपट्टा सुद्धा केलं होतं. त्यामुळे म्हणजे विकी पासून सगळेच कलाकार आम्ही एकत्र ट्रेनिंग घेत होतो. आणि जी युद्ध सिनेमात दाखवली आहेत, जे युद्ध प्रसंग आहेत, त्या प्रसंगांची रिहर्सल झालेली आहे, तालीम झाली आधी, मग ते शूट केले गेलेत. त्यामुळे सगळं अगदी शास्त्रोक्त पद्धतीने केलेलं आहे. चित्रपटाच्या निमित्ताने आधी म्हणजे गणोजींची भूमिका तू त्याच्यासाठी ऑडिशन तयार केली होतीस, आणि मग नंतर अचानक लक्ष्मण सरांनी तुला सांगितलं की संतोष, हे कॅरेक्टर नाहीये तर वेगळं कॅरेक्टर आहे. तर नेमका तो प्रसंग काय होता, काय झालं होतं ते? मी आधीच सांगितलं ना तुला की कादंबरी वाचल्यानंतर मला कुठलाही रोल मिळाला, पण तो कुठलाही रोल म्हणजे मला राजांच्या छत्रछायेत लावला होता. आणि मला जेव्हा कास्टिंग कंपनीकडून फोन आला ना की आपको ऑडिशन करना है, मी गेलो ऑडिशनला आणि मला गणोजीचं दिलं. असं थोडं मला गणोजी, मला म्हणजे भिडतं ना ते यार, की ज्या व्यक्तीमुळे माझे राजे सापडले, ट्रॅप झाले, आणि ज्यांच्यामुळे या यातना त्यांना सहन कराव्या लागल्या, त्या व्यक्तीची भूमिका यार मी दिली. ऑडिशन दिले मी, माझ्यापर्यंत एक ऍक्टर म्हणून मी माझं 100% दिले तिकडे. पण मी खरंच मनापासून सांगतो, मी बाहेर पडल्यानंतर बोललो तो, म्हटलं शक्यतो माझा नको कास्टिंग व्हायला यासाठी, नाही झालं तरी चालेल. पण मला 1-2 दिवसांनी फोन आला ऑफिसमधून आणि मला सांगितलं की संतोषजी तुम्ही येऊ शकता का ऑफिसमध्ये, सरांना भेटायचंय तुम्हाला. डायरेक्ट म्हणजे खूप गब्बरने बोलाय. तुम्ही गेलो. लक्ष्मण सर मला खूप आवडता दिग्दर्शक आहे आणि त्यांचे सिनेमे मी मराठी टपाल, लालबागची राणी, किंवा त्यांनी एक ते मुळात ते डीओपी आहेत, त्यामुळे त्यांची कामं मी पाहिली आहेत आणि मी बघितलं मी आता अनेक सिनेमे. मला त्या माणसावर काम करण्याची इच्छा होती. मी गेलो सरांना भेटायला, सरांनी भेटले, सरांनी माझं कामही पाहिलं होतं सिनेमे मराठीतले, झेंडा मोर्यावर. सरांनी खूप अप्रिशिएट केलं. सरांनी सांगितलं मी जो ऑडिशन बघितलं रे, मला खूप आवडलं. म्हटलं आता हे बोलतायत की काय, गणोजी कर. म्हटलं हो सर, थँक्यू. म्हटलं संत्यांना मी एक सांगू, मला तू गणोजीसाठी नकोयस. आई शपथ, राजे तू रायाजी करशील? म्हटलं राजे सर, मला सर हो, मला तू रायाजीसाठी हवायस, तू ना रायाजीसाठी मला करेक्ट वाटतोस. गणोजी ते चुकून तुझ्याकडे ते गणोजीचं झालंय ऑडिशन. म्हटलं सर चालेल ना, नक्की. म्हटलं मग ते म्हणलं सर मी कादंबरी वाचली आहे, त्यामुळे रायाजी काय आहे आणि संभाजी महाराजांसाठी जसे त्यांचं ते अष्टक होतं त्यातलं रायाजी काय होता हे मला माहिती आहे सर. मी म्हणणे लड्डू फुटावं. म्हणजे सर कर, नक्की मला आवडेल. व्हेरी गुड, चल मग आपण कामाला लावूया. आणि अशा तऱ्हेने म्हणतात ना की ती राजांचीच कृपा, तोच आशीर्वाद विठ्ठलाचा, आणि मला रायाजी साकारायला मिळाला. आणि असं व्यक्तिमत्व जे म्हणजे इतिहास मला माहित असेलच, साईबाई जेव्हा बाळंत झाल्या, महाराजांचा जन्म झाला तेव्हा त्यांना वाळंत रोग लागला होता, त्या दूध पाजू शकत नव्हत्या युवराजांना. आणि तेव्हा जिजाऊ मातांनी फरमान काढला होता, तेव्हा रायगडावर एक कुणबीण जी होती धाराऊ नावाची, तीही बाळंत झाली होती. तिला जो मुलगा झाला होता तो रायाजी, अंताजी आणि रायाजी, त्यातला रायाजी. म्हणजे त्यावेळेला धाराऊनी युवराजांना दूध पाजलंय आपलं. एका कुशीत रायाजी आणि एका कुशीत संभाजी महाराज, दोघांना एकत्र दूध पाजलं. हे भाग्य त्या रायाजीच्या नशिबाला आलंय, त्या धाराऊच्या नशिबाला आलंय. आणि त्यांच्यासोबत लहानाचा मोठा झालेला जे प्रशिक्षण संभाजींनी घेतले ते रायाजीला मिळालंय. असं आणि काय पाहिजे आयुष्यात. म्हणजे जे तुला हवं होतं ते
शेवटी त्यांच्या कृपेमुळे ते तुला मिळालंच. म्हणजे ते शाहरुख खानच्या सिनेमात ओम शांती ओम मध्ये एक वाक्य ना, अगर किसी चीज को तुम बड़े शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती है, बस शिद्दत से मांगा था ये करना. हे आता सुद्धा तू, मला माहित नाही आधी किती पॉडकास्ट मध्ये तू हे बोललायस, पण आता तू या पॉडकास्ट मध्ये बोलतोस आणि अक्षरशः तुझ्या डोळ्यात तो आनंद, ते तेज आहे ना, अजूनही दिसतंय. मी खूप टच्ड आहे. मी बऱ्याच जणांना असं वाटेल की मी बोलता बरोबर ऑब्व्हियसली यार दॅट फिलिंग येत रे आपल्या राजांची, आणि अगदी जीवाभावाचा विषय असल्यामुळे तो अभिमान तर 100%. मला सगळे बोलते प्रत्येक पॉडकास्ट मध्ये काय रडतोय, रड्या झाल्या, पण नाही यार ते मी नाही होतं, ते आपसुकी येत नाही. हो ते होणार होतं. बरं दादा, चित्रपटाच्या सेटवरती घडलेला असा एखादा प्रसंग जो तू कधीच म्हणजे कधीच विसरू शकत नाही? रडवतच बसलेस की खूप आहेत, पण ना त्यातला ना मी आयुष्यभरात विसरणार नाही तो प्रसंग. म्हणजे जेव्हा रायाजी, म्हणजे जेव्हा ट्रॅप होतात ना तेव्हा सगळे लढतायत, आणि जेव्हा रायाजी जातात महाराजांच्या आधी मी त्या लढाईत, तेव्हा जाताना मला माहित नाही, ती कादंबरी वाचताना पण ते फिलिंग आलं होतं. आणि ते जी सीन होता की, आता मी सगळं सांगत नाही, पण शेवटच्या क्षणी राजा म्हणून हाक मारतो ना, रायाची हाक मारतात की राजा, नाही किती फिलिंग आहे की आता राजे एकटे आहेत, आता कसं होणार, ते जे फिलिंग आलं होतं ना मला, मी नाही विसरू शकत ते कधीच, नेव्हर. आणि फार अनेक सिनेमे केले पण असं फिलिंग नाही आहे. दॅट्स रिअली ग्रेट, नाही विसरू शकत. मी आज तर मी प्रीमियर बघणार आहे, मला माहित नाही ते क्लायमॅक्स कसा बघणार आहे, आय डोंट नो. दादा आता हे तू फक्त बोलतोयस आणि माझ्या अंगावरती काटे येत आहेत, तुझ्या डोळ्यात पाणी तरळत आहे, तर मला असं होतं की मी कधी, सॉरी हे पाणी नाही फाईन, म्हणजे मला अगदी असं होतं की मी आता कधी हा चित्रपट पाहतोय, काय बोलू, म्हणजे बोलायला खूप आहे ऍक्च्युअली, तुझ्याकडेही बोलायला प्रचंड आहे, मला ते कळतं की तुला बोलायचंय पण नाही, प्रत्येक हा मलाच नाहीये, प्रत्येकाला हे जाणीव झाली पाहिजे, आणि ती होते. ज्याने ज्याने कादंबरी वाचली, जे जे सिनेमा बघतील ना, ही माझी जी आता परिस्थिती तीच त्या प्रेक्षकांची होणार आहे. हो नक्कीच नक्कीच. आणि नाही रे, आपण खूप भाग्यवान आहोत की आपण या मातीत जन्माला आलो. हो. आणि छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांसारखे राजे आपल्याला मिळाले. खरंच. दादा एक आता थोडा वेगळा प्रश्न विचारतो जरा. रिलॅक्स. म्हणजे बऱ्याचदा कलाकार जी भूमिका साकारतात त्यांच्या वेळी ते आणि त्यांचं पात्र यांच्यात एक काहीतरी साम्य असतं, म्हणजे गुणांमध्ये असेल किंवा काहीतरी एखादं मॅनरिझम मध्ये असेल, तसं तुझं आणि तुझ्या पात्रामध्ये काही एक साम्य होतं का? नाही रे, लायकी नाही. बरं, रायाजीच्या या व्यक्तिमत्वाशी माझं व्यक्तिमत्व जोडणं ही नाही कणाची लायकी नाही माझी, आणि होऊच शकत नाही. मी किंवा ते कॅरेक्टर करण्याकरता मी अभ्यास केला वगैरे असं काही तकला तुम्हाला बोलायचं नाहीये. मी पुन्हा सांगतो, हा केवळ राजांचा आशीर्वाद आहे, विठ्ठलाचा आशीर्वाद आहे. ते अंगात येणं म्हणतात माहितीये, अंगात येतं, कोणाच्या अंगात कोण देवी येते. आम्हा सगळ्या कलाकारांच्या अंगात ते कॅरेक्टर आलंय शूटिंगच्या दरम्यान. त्यामुळे आम्ही काहीच नाही केलं, आमच्या अंगात ते आलं, त्यांनी करून घेतलं. वी आर ब्लेस्ड. येस, नक्कीच. तो ट्रेलर पाहताना तर ते प्रत्यक्षात दिसतच होतं. वेगळं काय, आता ते 2 तास सगळेच विकी कौशल पासून ते सगळे जे मावळे, जे कलाकार आहेत, जे आहेत, त्यांच्या अंगात ते कॅरेक्टर्स आलेत आणि ते त्यांच्याकडून झालंय. हो, ते ताकद पुरवणारे शेवटी तेच राजे. शूटिंगच्या पहिल्या दिवशी जेव्हा विकी भाऊ समोर आले ना असं त्या वेशामध्ये, आताही अंगावर काटा येतो. मी असं बघितलं ना, म्हटलं यार, मी म्हटलं पाजी पता नाही क्या, लेकिन काहीच नाही बोललो मी. आपण ते फील की अरे असं होतं ना की म्हणजे तुम्ही अक्षय खन्नाला जर लोक ओळखत नाहीयेत, त्याला इतकं खोखार राग येईल बघून एखाद्याला, पण कमाल आहे. एनिवे, पण सांगतो प्रत्येकाच्या अंगात ते आले आणि ते होऊन गेले.
नक्कीच नक्कीच. आता थोडा आणखीन वेगळा प्रश्न. छावा चित्रपट ज्यावेळी ट्रेलर लॉन्च झाला त्यावेळी काही कॉन्ट्रोवर्सी झाल्या. ते लेझिमचा सीन त्यावरून काही वाद निर्माण झाले. तर त्यावेळी पर्सनली तुला काय वाटलं आणि ज्यावेळी हा सीन शूट होत होता त्यावेळी तुझ्या मनात असं आलं होतं का की कदाचित ह्या सीनमुळे ना पुढे वाद निर्माण होऊ शकतो, असं काही झालं होतं का? नाही नाही, अजिबात नाही. कारण आम्ही जेव्हा ते शूट केलं ते अजिबात आमच्या मनात असं काही नव्हतं. कारण लेझिम खेळ आहे तो, आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, तो आनंद उत्सव आहे. जेव्हा राजे रायगडावर परत येतात एक लढाई जिंकून, आपल्या मावळ्यांबरोबर सरदारांबरोबर पुन्हा येतात, तेव्हा त्यांचं स्वागत केलं जातं रयतेकडून आणि तो एक आनंद उत्सव साजरा केला जातोय रायगडावर. आणि तो साजरा करताना एकतर छत्रपती संभाजी महाराज राजे हे रयतेचे राजे होते, गोरगरिबांचे राजे होते, त्यांच्यात मिळून मिसळून राहणारे होते. बरोबर. मग सरांनी सांगितलं ना, लक्ष्मण सरांनी, की एखाद्या मावळ्यांनी जर म्हटलं असेल की राजे खेळावं दोंडाव आमच्या सोबत, तर खेळली असतील ना राजे. अरे आज अनेक बघतोच की मंत्री नाही नाचत का तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांबरोबर आनंदोत्सवात निवडून आल्यावर नाचता ना ढोल ताशांवर. तर माझे राजे त्या आनंदोत्सवात लेझिम खेळले नसतील. म्हणजे 14 भाषा ज्याला अवगत होत्या, उत्तम गायक, उत्तम कवी, उत्तम लेखक, उत्तम वादक, काय नव्हतं, सर्व गुण संपन्न. म्हणजे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेले, फ्लुएंट इंग्लिश, बुद्धी चातुर्य, म्हणजे काय आहे. बरं आपलं दैवत आहे, पण त्या देवाने माणूस रूपात जन्माला घेतलंय, त्याला भावना आहेत ना. त्या येसुबाईंवर त्यांचं प्रेम, येसुबाईंचं त्यांच्यावरचं प्रेम, त्यांचं मुलगा म्हणून आईवरचं प्रेम, सावत्र आई जरी असली तरी सोयराबाईंवरचं प्रेम, आजीवरचं प्रेम, मित्रांवरचं प्रेम, भावांवरचं प्रेम, त्या माणूसरूपी भावनाच होत्या ना. मग एक लेझिम खेळले. पण ठीक आहे, म्हणजे ते कट झालं आता. पण मला वाटतं की संपूर्ण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर मांडायचा असेल तर मला वाटतं ते 1-2 मिनिटाचा लेझिमचा खेळ जर कट करावा लागला तर ते ठीक आहे, आम्ही बलिदान दिलं. कारण खूप मेहनत केली होती, खूप मेहनतीने ते शूट केलं होतं, खूप चांगल्या भावनांनी शूट केलं होतं. ठीक आहे, त्या भावनांचा, त्या मेहनतीचा आम्हाला जर बलिदान द्यावं लागलं तर त्या बलिदानासमोर हे काहीच नाही. वा, नक्कीच. बरं, ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की प्रदर्शित होण्याआधी हे असे वाद तयार होतच असतात. तर एक प्रेक्षक म्हणून किंवा एक निर्माता म्हणून काय काळजी घेतली पाहिजे की हे वाद नाही तयार झाले पाहिजे, असं काय वाटतं तुला? नाही, मला असं वाटतं कुणी असो, कोणाला काही गोष्ट खटकते तर त्या गोष्टीचं पूर्णपणे शहानिशा करा. एक्झॅक्टली. केवळ एका ग्लान्समध्ये हे नाही चुकीचं आहे, अरे पण तुम्ही बघा पूर्ण ते काय आहे, जाणून घ्या त्यामागची भावना काय आहे, इंटेन्शन काय आहे. जे कोणी असतील त्यांनी ती गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. तर ते समजून घेऊन जर का तुम्हाला पटत नाहीये, नाही समजून घेतलं पण नाही पटत आहे, तर 100% त्यावर तो तोडगा जो काढायचा तो काढता येतोच की. पण मला वाटतं कुठली गोष्ट असो, मी म्हणतो की केवळ सिनेमाच नाही, तुमच्या नात्यासंबंधात सुद्धा एखादी गोष्ट तुम्हाला कळत नाही आणि नंतर अरे हो का, असं होतं का, अरे नाही ते लक्षात नाही आलं माझ्या, नाही म्हणून सांगतो जर शांतपणे ऐका, शांतपणे बघा, विचार करा, मग ठरवा. हो, करेक्ट. आता छावा चित्रपटा व्यतिरिक्त प्रश्न विचारतो. तुझ्या अभिनयाचा प्रवास कसा होता, म्हणजे कशी सुरुवात झाली अभिनयाच्या प्रवासाला आणि काय स्ट्रगल्स होते तुझे, ते कुठली आव्हानं तुझ्या समोर आली आणि तू कसं फेस केलंस त्यांना? कॉलेजपासून इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन सुरुवात केली आणि नाटकात कामं करता 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 अरे छान आहे, मला आवडतंय हे करायला, म्हणजे मजा येते हे ऍक्टिंग वगैरे जे काय करतोय, याचं पुढे जाऊन असं प्रोफेशनल वगैरे काय होईन आणि मग असं कामं मिळतील हे माहित नव्हतं. पण नंतर नंतर कळायला लागलं तेव्हा वाटायला लागलं की यार ऍक्टिंग. आता नसीर सरांची ना एक छान इंटरव्ह्यू ऐकलं की बरेच जण ऍक्टर असं जर कोण म्हणत असेल की नाही नाही ऍक्टिंग माझ्या फक्त आवडीसाठी, फक्त नाही नाही, प्रत्येक ऍक्टरला जेव्हा तो करायला लागतो ना तेव्हा त्याला जेव्हा त्याचा तारीफ व्हायला लागते ना, जेव्हा मी आणि मकरंद राजाध्यक्ष मध्ये काम करायला लागलो आणि मग त्या नाटकात ना जेव्हा विक्रम काकांना भेटायला जी माणसं यायची ते माझं पण कौतुक करायची, मग ती कौतुकाची जास्त भूक लागायला लागली की माझ्या कामाचं कौतुक झालं पाहिजे, लोकांनी मला पण भेटलं पाहिजे, लोकांनी मला ओळखलं पाहिजे, माझ्या कामाबद्दल बोललं पाहिजे. आणि प्रत्येक कलाकाराला ही भूक असते. तुम्ही त्याला 4 पैसे कमी द्या, 4 घास कमी खायला द्या,
पण त्याची एका वाक्याला टाळी वाजली ना तो रात्री उपाशी भरल्या पोटाने झोपतो. हे खरं आहे, खरं आहे. अगदी भावनात्मक घेतलं तर खरं आहे. प्रॅक्टिकली गोष्ट वेगळी असते. शेवटी माणूस आहे, जगायला पैसा पाहिजे, प्रोफेशनल होणं गरजेचं आहे. पण किती प्रोफेशनल ऍक्टर जरी झाला तरी ऍक्टर म्हणून ज्या एथिक्स आहेत, जी पॅरामीटर्स आहेत, जी बंधनं आहेत किंवा जी कष्ट आहेत ती करायलाच हवीत असं मला वाटतं. आणि तिथून सुरुवात झाली इंटर कॉलेजिएट पासून. मग कामाने काम मिळत गेलं, चांगले मित्र आयुष्यात आले, चांगले दिग्दर्शक, चांगले निर्माते, चांगले कलाकार मित्र, अनेक सपोर्ट करणारी चांगली माणसं आयुष्यात आली. आणि मग तो प्रवास त्यांच्यामुळेच तो घडत गेलाय. आणि अजून पल्ला खूप पिक्चर अभि बाकी आहे. मग तुझं आता तू जसं म्हणालास की कॉलेज पासून तुझी सुरुवात झाली, तर मग घरातून सपोर्ट होता का या सगळ्या गोष्टीला? नाही, सपोर्ट नाही किंवा होता असं म्हणण्यापेक्षा आमच्या घरातलं या क्षेत्रात कोणी नाही. त्यामुळे या क्षेत्रात जाणं म्हणजे नेमकं काय, आणि गेल्यानंतर हा काय करणार, मग हा कमवणार कसं, ह्याला म्हणजे काम कसं मिळणार, ह्या गोष्टीचं कुणालाच काही नाही माहित ना. त्यामुळे कुठल्या आई वडिलांना वाटत नाही की आपला पोरगा जाऊ दे, हो ऍक्टिंग कर. शेवटी प्रत्येक आई वडील आपल्या मुलाचं चांगलं व्हावं. त्यामुळे बाबा तू आपण काय क्षेत्रातले नाही आहोत, आपलं काय माहित नाही, तू एक काम कर, नोकरी कर, बँकेत कुठेतरी जॉब कर, मग त्या सुट्ट्या खूप मिळतील तुला, मग त्याच्यात तू तुझी हाऊस भाग नाटकात काम करणं वगैरे, पण हे काय करू नकोस. त्यामुळे त्याचा तो ऑब्व्हियसली सुरुवातीला नकार होताच. आईचा थोडासा सपोर्ट होता, कारण मला इच्छा होती करायची, आणि प्रत्येक आई असते. आणि बाबा स्ट्रिक्ट होते आणि ते असायलाच हवेत, कारण कोणीतरी एक पाहिजेच ना. त्यामुळे बाबा पुढचा विचार करत होते, त्यामुळे त्यांचे पण विचार योग्यच होते, नकार किंवा सपोर्ट न करण्यामागे. पण देवाची कृपा आणि नशीब चांगलं की चांगली माणसं मिळाली, चांगले, आणि लोकांची खूप कृपा, जे काम केलं, प्रयत्नांना खूप त्यांनी प्रेम दिलं माझ्या. आणि आई बाबांना आता ओके सेट आहे. मग ते असं कधीतरी तुला बोलले असतील ना की आता म्हणजे खुश असतात. आता तर म्हणजे माझी काही इंटरव्ह्यू आला पेपरात किंवा असं काही आलं तर बाबांना आता गेल्या काही महिन्यापूर्वीच स्मार्टफोन दिल्यामुळे ते पण आता स्मार्ट झालेत. त्यामुळे ते असं व्हॉट्सअपला वगैरे काही आलं की ते बघतात आणि मला पाठवतात लिंक, अरे तुझी इंटरव्ह्यू आली, बघितली, छान बोललायस, मस्त वाटतं, मस्त बोललास. रायाची भूमिका करतोय म्हटल्यावर बाबांना जास्त आनंद आहे. मग ते अगदी तुला सगळं आठवत असेल ना की सुरुवात आणि आतापर्यंत? हो. बाबा त्यावेळी थोडे स्ट्रिक्ट होते आणि आता ह्या प्रत्येक गोष्टी पाठवतायत. हो, आणि कळा स्ट्रिक्ट लहानपणी प्रत्येकाचे आई वडील काही आई प्रेमळ असते की बाबा स्ट्रिक्ट असतात, की बाबा प्रेमळ असतात, आई स्ट्रिक्ट असते. त्यामुळे ती गोष्ट असायलाच पाहिजे. एकाने ढील सोडली तर एकाने पकडायलाच पाहिजे. पण आता खुश आहेत, आता काय टेन्शन नाही. आता त्यांना माहिती आहे, आता आपली पोरं आपलं निर्णय घेण्याकरता इनफ मॅच्युअर्ड आहेत, फार काही येत नाहीत. मग तुला अभिनयाची प्रेरणा कोणत्या कलाकाराकडून मिळाली किंवा आताही मिळते? सुरुवातीला खूप आहेत, मी एक नाव नाही घेऊ शकत, पण विक्रम गोखले, त्यांच्यावरून मी बस त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, आणि मकरंद राजाध्यक्ष मध्ये. त्यामुळे अभिनय करण्याची मला तेव्हा आवड होती. पण अभिनय करायचं म्हणजे नेमकं काय करायला हवं, कसं करायला हवं, काय असतात वाक्य बोलताना किंवा एखादा प्रसंग उभा करताना तुम्ही नेमकं स्वतःला सरेंडर करणं, त्या संहितेकडे, त्या कॅरेक्टरला सरेंडर करणं जे असतं, समर्पण एक कलाकार म्हणून, ते मी त्यांच्याकडून शिकलो, विक्रम काकांकडून. आणि मग अनेक अभिनेते आहेत त्यांच्याकडून, ज्यांच्यासोबत कामही केलं, काही लोकांसोबत अजून काम करण्याची संधी मिळाली नाहीये. इच्छा व्यक्त आहे, इच्छा मनात की या व्यक्तीवर काम करायचंय, त्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळेलच, पण त्या लोकांना बघूनही शिकतोच आहे. असे कोण आहेत ते व्यक्ती, म्हणजे नावं घेऊ शकतो? खूप आहे. आता तर मी मनोज बाजपेयी, त्यांच्याबरोबर मी भोसले हा सिनेमा केला. माझा खूप आवडता अभिनेता आहे, खूप म्हणजे कायच्या काय. म्हणजे मी म्हणतो ना, मी या बाबतीत देवाला तू नजर नको लागायला की देवाची कृपा आहे माझ्यावर, की मी ना खूप असं मनापासून एखादी गोष्ट ठरवली की मला हे पाहिजे, ते देतो मला. तर मी मनोज सरांसोबत पण असाच एक प्रसंग, माझी एक सिरियल करत होतो, त्या सिरियलमध्ये ते एका त्यांच्या बुधा सिंग नावाच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते, आणि मला कळलं की सेटवर आले, त्यांच्याबरोबर सीन आहे, एक छोटासा सीन होता त्यांचं प्रमोशन म्हणून. आणि मग माझा मित्र आहे आमचा अनिकेत मसवेकर, तो ईपी आहे, त्याला मी बोललो होतो, आणि मृणाललाही बोललो होतो. मृणाल दिवसानीच होती, म्हणाला यार मला या माणसाबरोबर काम करायचं यार, काही सेम काय नाही सर, आपको बुलाय, एवढं जरी असेल तरी चालेल, मला या माणसाबरोबर काम करायचंय, ह्याच्याबरोबर राहायचंय एक दिवस का असेल.
आणि मला एक महिना दीड महिन्याने कॉल येतो की एक कास्टिंग मधून ऑडिशन करायचं आहे. ऑडिशनला जातो, ऑडिशन होतं, तास दीड तास ऑडिशन होतं. आणि मग त्याच्यानंतर काही आठवड्यापर्यंत मला कॉल येतो, संतोष कहाँ है तू? असं मला म्हटलं, कोण? अरे देव बात कर रहा हूं. देव कोण? देवाशिष मखीजा. म्हटलं आयुष्यपत. म्हणजे सर सॉरी कारण त्यांचा पण मी सिनेमा आजी पाहिलाय, त्या इलायची पाहिलाय, तांडव पाहिलाय. सुपर डिरेक्टर. आता परत आली होती त्यांची फिल्म जोराम ती आली होती. तर देव सरांचा, संतोष तू आ सकता है क्या ऑफिस मिलने? मैं आ सकता हूँ. फिर आ जा. कितना टाइम लगेगा? सर 1.5-पौने घंटा. इतना कहाँ रहता तू? थाना रहता हूँ. अरे यार एक रुक कल आजा सुबह. मी गेल्यावर त्यांनी मला ग्रीड केलं, बसले वगैरे. तेरी ऑडिशन देखी बहुत जबरदस्त. अच्छा सुन, तुझी तेरी ऑडिशन मैंने इसलिए ली कि तू क्या कैसे काम करता है, उस वजह से नहीं ली मैंने तेरी ऑडिशन. मैं तुझे देखना चाहता था कि तू वैसे ही दिखता है या बदल गया है. तर त्यांनी माझं कास्टिंग जेव्हा त्यांनी झेंडा पाहिला होता तेव्हाच केलं होतं. तो मेरे फिल्म का पहला कास्टिंग तू है. तो बस मैं देखना चाहता था कि तू वैसे ही दिखता है कि बदल गया है. तो त्यांनी मला डन केलं. आणि त्याच्यानंतर गप्पा मारता मारता ते मला बोलले, अच्छा बाकी तुझे पता है ना फिल्म में कौन कौन है? तू और तेरे साथ. नहीं सर. अरे मनोज और तू दोनों लीड हो. सर कौन? अरे मनोज वाजपेयी. सर वाजपेयी और हाँ तुम दोनों मेरे लीड हो. मी ओरडू का काय करू म्हणजे सर मजाक. अरे मग त्यांनी मला दाखवलं आणि त्यांनी मला एवढे सांगितलं की तुझं ऑडिशन मनोजला दाखवलं मी. मनोज क्या बोला मालूम है? मुझे कैसे पता? आंखों से लेता ही है. मला अरे यार. आणि मग पहिला दिवस त्या पुन्हा एक अजून माझ्या आयडल बरोबर काम करण्याचा तो प्रसंग. आणि मग एक दिवस तरी एक सीन तरी मिळावा तिथे त्या व्यक्तीबरोबर मी 28 दिवस काम करत होतो. 28-30 दिवस आम्ही एकत्र काम केलं. आणि काय माणूस आहे, म्हणजे जसा अभिनेता आहे तसाच माणूस आहे. कम्माल. आणि आमची जी मैत्री झाली छान, धमाल मैत्री. म्हणजे मला आठवतंय पहिलाच दिवस शूटिंगचा, माझा पहिला सीन दुपारी संपला आणि मी निघालो, त्याला बाय करायला गेलो. म्हटलं सर बचतो. अरे काय भाऊ तुझे झाला पॅकअप? बोला क्या जा रहे तू? बोला अभी रुक जा भाई रुक जा, क्या करेगा घर जाके. असं म्हणून मला थांबवलं. संध्याकाळी 7:30-8 पर्यंत मी त्यांच्या सोबत होतो. मग त्यांचं पॅकअप झालं. ते बोलले अरे पॅकअप हो गया, तेरा क्या अभी प्लान? बोले कुछ नहीं, चल खाना खाते हैं. बोला बे क्या हो रहा है मेरे साथ. आणि त्यांच्याबरोबर मी डिनर, ते आणि मी आम्ही दोघंच आम्ही हॉटेलमध्ये जेवतोय आणि ते माझी गप्पा मारतात. मी त्याला बोलून म्हटलं सर आपके साथ काम करना ये सोचा था मैंने, लेकिन आपके साथ बैठ के पहले दिन खाना खाऊंगा नहीं सोचा था. अरे अभी बहुत टाइम है, अभी तो देख मजा आएगा. आणि मग त्यांनी सिनेमा रिलीज झाल्यानंतर तुमचं फेसबुक लाईव्ह होतं, तेव्हा त्यांनी जे मेन्शन केलं होतं किंवा त्यांनी मला फोन केला होता, अजूनही माझ्याकडे रेकॉर्डेड आहे तो. त्यांनी मला फोन केला होता आणि सांगितलं होतं की तू फिल्म देख. आणि मला अजून एक प्रसंग सरांबरोबर, जेव्हा त्यांच्या वाढदिवसाची पार्टी होती तेव्हा सगळे असे दिग्गज बसले होते. विशाल भारद्वाज होते, पंकज त्रिपाठी होते, नीरज पांडे होते, तब्बू होत्या. तेव्हा सरांनी माझी ओळख करून दिली नीरज पांडेची की नीरज ये संतोष है, ये भोसले मेरे साथ है, तू इसका काम देख, तू पागल हो जाएगा. अरे यार ये सब अच्छा है भाई, थँक्यू गॉड. सो अशा गोष्टी खूप बूस्ट देतात एक ऍक्टर म्हणून मला काम करायला. म्हणजे ह्या गोष्टींमुळे डोक्यात हवा जाऊ न देता ही बूस्टर म्हणून मी वापरतो की मला अजून काम करायची ऊर्जा मिळते. म्हणजे भले भले लोक जे स्वप्न बघतायत ते तू खरं तर स्वप्न बघून सुद्धा ते साकारतोयस. म्हणजे जे तुझे आवडते कलाकार ज्यांच्यासोबत तुला काम करायचंय, फक्त बोलल्यानंतर ते त्यांच्या कृपेमुळे सगळं होतंय. आई बाबा आणि साई बाबा. अगदी बरोबर आहे. बरं, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणते बदल झाले पाहिजेत असं तुला वाटतं? तू कोणते बदल इंडस्ट्रीमध्ये कुठले बदल झाले पाहिजेत एवढं सांगण्यात पण मी मोठा नाहीये. पण माझे मराठी चित्रपट माझ्या महाराष्ट्रात चालायला हवेत. कारण आज मराठी चित्रपट इंडस्ट्रीवर अवलंबून अनेक लोक आहेत जी कामं करतात. अनेक निर्माते आहेत, अनेक दिग्दर्शक आहेत, अनेक कलाकार आहेत, अनेक बॅकस्टेज वर्कर आहेत, लाईटमन्स आहेत, अनेक मेकअपमन आहेत, ड्रेसमन आहेत. अनेक कुटुंब त्या मराठी चित्रपटावर अवलंबून आहेत. तर मला वाटतं त्यांच्यासाठी तरी मराठी चित्रपट चालले पाहिजेत आणि योग्य चालले पाहिजेत, महाराष्ट्रात तरी निदान, अशी माझी इच्छा आहे. बाकी बदल काय व्हावेत, कसे व्हावेत हे त्यातले जाणते आणि तज्ञ लोकांना जास्त
माहित असेल, मी तेवढा नाहीये. आपण आता थोडा रॅपिड राऊंड खेळूया. सर्वात आवडता मराठी सिनेमा कोणता? अरे एक थोडं सांगू, किती आहेत? त्यातला कुठला तरी कसं खूप आहेत रे एकाच, पण तरी मला सिंहासन असा अजूनही आवडतो. ओके. किंवा जैत्र जैत मला अजूनही आवडतो. नाही जुन्यांमधला म्हणतो. आता नवीन मधला म्हणशील तर आता मी खरं सांगू व्हेंटिलेटर मला खूप आवडला होता. व्हेंटिलेटर. त्याच्यानंतर होम स्वीट होम, रीमाताईंचा त्यांचा शेवटचा चित्रपट, पण काय सुंदर चित्रपट आहे. किंवा वाळवी आता मला आवडला होता, छान सुंदर सिनेमा. बॉलिवूड की मराठी सिनेमासृष्टी? दोन्ही कलाकार आहे मी यार. कुठलीही सृष्टी, तामिळ पण, साऊथ पण, हॉलिवूड पण. हॉलिवूड मध्ये पण असं तू काही मॅनिफेस्टो वगैरे केलंस का? हा सिनेमा दाखव. ऑलवेज, कायम. एकदा फक्त ते कॅमेरा. होणार हे सुद्धा घरातल्या एका भिंतीवर असणार, हे सुद्धा होणार आहे. आणि असं कुठला विशेष चित्रपट असं की हा जर चित्रपट असा आला हॉलिवूडमध्ये तर मी ह्या चित्रपटात हे कॅरेक्टर म्हणून मला हवंय किंवा करायची संधी मिळाली पाहिजे, असं काही आहे? असं का नाही. ते जो चित्रपट तो मला काय माहित कुठला येणार आहे, पण जो येईल तो चांगला येईल. चांगल्या दिग्दर्शकासोबतच काम करायचंय बॉस. तुला सांगू का, ऑब्व्हियसली पैसे कमवणं हा एक प्रॅक्टिकल मुद्दा आहेच, पण ना मला खूप मस्त वाटतं की संत्या हॉलिवूड, संत्या छावामध्ये असं कोणी बोलतंय ना, मस्त फील होत आहे, छान वाटतं. तो माझं नाहीये. आय फील व्हेरी गुड की मी जे करतोय ना त्याचं मला असं आय एम डुईंग गुड, बरं वाटतंय. मी जे करतोय त्याच्याबद्दल लोकांना असं चेहऱ्यावर आनंद. का सांगतो, छावामध्येच तू, सो फिलिंग, ते फील खूप आवडतं मला. मी पर्सनली एक सांगतो दादा की माझा भयंकर आवडता अभिनेता आहेस तू. थँक्यू. म्हणजे सगळे चित्रपट पाहिलेत आणि ज्यावेळी मी ट्रेलर पाहिला मला काही कल्पना नव्हती की तू त्या ट्रेलर मध्ये आहेस की दिसतोयस किंवा तू या चित्रपटाचा काही भाग आहेस, असं काहीही कल्पना नव्हती. विक्की कौशल आहे, रश्मिका मंदाना आहेत, म्हणून मी साधारणतः तो त्या दृष्टिकोनाने बघत होतो. आणि अर्थातच आपल्या जीवाभावाचा विषय असणारे छत्रपती संभाजी महाराज त्यांचा हा चित्रपट आहे, मी पाहिला. आणि ज्यावेळी मला कळालं की तू ह्या चित्रपटात काम करतोयस, माहित नाही का पण मला भयंकर आनंद झाला. थँक्यू यार, हे बूस्टर आहे माझ्यासाठी. पण मला खरंच म्हणजे मी बघितलं त्याच्यानंतर मग हळूहळू तुझं नाव अजून पॉडकास्ट मध्ये तू दिसायला बूस्टर घेऊन आता मी जाताना मस्त सुसट जाईल ना, वेळेत पोहोचेल, वेळेत पोहोचेल. हे बूस्टर्स आहेत, ही बूस्टर्स फार महत्वाची आहेत. आता नाटक की सिनेमा? काही काय प्रश्न आहे, दोन्ही. तरी पण एक, पण तुला सांगू, नाटक आणि सिनेमा यात कंपॅरिझन नाही होऊ शकत. दोन्ही वेगवेगळे आहेत. बरोबर. दोन्ही माध्यम वेगळी आहेत. करेक्ट. तू कंपॅरिझन करत असशील तर टीव्ही आणि सिनेमात कर, नाटकात नाही करू शकत. नाटक एक वेगळा समुद्र, नाही तो समुद्र आहे. बरोबर. म्हणजे ते जग आहे वेगळं, ते वेगळं आहे. तू तिथे नाटक की सिनेमा नाही होऊ शकत. नाटक अर्थात नाटकातनं मी आलोय, नाटकाबद्दल एक वेगळा आदर आहे, प्रेम आहे. आणि सिनेमा आपण करतो अर्थात तिथे अर्थार्जन जास्त आहे, पैसे मिळत आहेत, उत्तम. नाटकात कमी मिळत असं नाही, आज नाटकात मिळत नाहीत, टू बी व्हेरी फ्रँक. पण आज अनेक लोक आहेत जी फक्त नाटक करतात. मी यासाठी प्रशांत दामले या महान कलाकाराचं नाव घेईन. ही इज सो मच डेडिकेटेड टू थिएटर. नाही ते सिनेमे वगैरे करतात पण अगदीच वाटलं तर किंवा वेळ मिळाला तर, बट इज कम्प्लिटली इन टू थिएटर. वो थिएटर का बादशाह आहे. त्यामुळे अशा लोकांचा मला खूप आदर आहे. आणि आम्हा कलाकारां आम्ही कलाकार जे आहोत, नाटकही करतोय आणि सिनेमाही करतोय, मग सिनेमातनं वेळ मिळाला तर नाटक करतोय. पण नाटक माझ्यासाठी, प्लीज कोणी वेगळ्या इंटेन्शनने घेऊ नका, पण आम्हा कलाकारांसाठी नाटक हे सर्व्हिसिंग सेंटर आहे. म्हणजे सिनेमात काम करतो ना, जेव्हा एक यश मिळत जातं, लोक ओळखत जातात, मग असं एक ग्लॅमर, एक वलय येतं आणि मग आता आपल्याला सगळंच येतं, मस्तच आहे. आपण आता काय, आपण काय सिनेमा असा क्लोज आहे का, अच्छा मग काय, अच्छा थोडस मी हे आहे का, असं जो एक येतो ना,
तेव्हा नाटकात काम केल्यावर कळतं की आपण कुठल्या पातळीवर अजून आपण कुठे आहोत. आपण पाण्याच्या अजून तळाच्या अजून एवढे पण नाही आलोय, खूप वर जायचंय अजून. त्यामुळे तिथे गेल्यानंतर सगळं कार्बोरेटर सगळं क्लीन होतं तुमचं आणि मग तुम्ही परत फ्रेश होऊन येता आणि मग कळतं नाही आपल्याला काय करायला पाहिजे, कसा अभ्यास करायला पाहिजे, सिनेमा स्क्रिप्ट किंवा ते जे काही कॅरेक्टर आपण प्ले करतोय ते कसं समजून घेतलं पाहिजे, त्याच्या अवतीभोवतीचा परिसर कसा निर्माण करता आला पाहिजे, त्याच्याकरता काय प्रयत्न केले पाहिजेत, हे मला वाटतं नाटक केल्यानंतर जास्त जाणवतं आणि कळतं. करेक्ट. सर्वात आवडता सह अभिनेता किंवा अभिनेत्री? अरे खूप आहेत, एक थोडी सांगेन तरी त्यातला कुठला तरी एक. चिन्मय एक आहे. हा. आणि नाही बरेच आहे, तरी जिथे आहे, जित्या जोशी आहे. हा, जित्याने मी खूप काम एकत्र केलं नाही. आम्ही एक नाटक केलं होतं, त्याच्यानंतर आम्ही एक सिनेमा केला आणि बस, त्याच्यानंतर आम्ही अजून काम केलं नाही. मला काम करायचं त्याच्यासोबत. ओके. अप्रतिम अभिनेता आहे तो, अप्रतिम. म्हणजे खूप हुशार आहे. म्हणजे ते म्हणतात ना की देवानी ते एकाच भांड्यात सगळं टाकलंय. ही इज मिक्स फ्रूट. बरोबर. म्हणजे तो उत्तम लेखक आहे, तो उत्तम अभिनेता आहे, तो आता निर्माताही झालाय, तो काही दिवसात नक्की 100% सिनेमा डिरेक्ट करेल. ही इज कम्प्लीट, काय म्हणतात त्याला, असं पॅकेज आहे तो. पॅकेज. आणि उत्तम अभिनेता आहे. सो तो आहे. सई आहे, सईवर मी काम केलंय. पहिलं तिची सिरियल या गोजीरवाण्या घरात, जी माझी पण सिरियल, त्यात आम्ही काम केलंय. त्यानंतर सनी चौघडेमध्ये काम केलंय. सो सई इज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. म्हणजे तो माझा मित्रच म्हणतो मी तिला, तो मी मैत्रीण नाहीच, ती मुलगी रूपी मित्र आहे आमचा तो. आणि अशी बरीच नाव आहेत रे. थोडस परत मागे येतो, जसं तू म्हणाला आता आठवलं म्हणून नाही, पण खरं सांगतो आत्ताच छावासाठी बोलतो, विकी कौशल. केवळ तो छावामध्ये आहे. बरेच जण तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये काही जण प्रश्न, करा करा त्यांची लाचारी करा, लाळ दिसते टपकताना तुमची. अरे असं नाहीये रे, असं नाहीये मित्रांनो, असं नाहीये. खरंच त्या व्यक्तीबरोबर काम करतानाच ऑब्व्हियसली आधी एक होतं की एवढं ग्लोबल स्टार आहे, इज अ स्टार. त्यामुळे, आणि मुळात त्याच्या आधी मी त्याला ऍक्टर म्हणून बघितलंय. मसान त्याचा सिनेमा पाहिलाय मी. उरी पाहिलाय, उधम सिंग पाहिलाय, सॅम बहादूर पाहिलाय, डंकी मधला एक छोटासा रोल का असेना पण त्यांनी केलेलं ते काम पाहिलंय. त्यांनी संजू मधला तो एक कॅमिओ सेकंडरी रोल होता, पण तो जो केलाय तो लक्षात आहे अजूनही. सो इज सुपर ऍक्टर. त्यामुळे तो काम करतो. एक तर मुळात छत्रपती संभाजी महाराज आणि विकी कौशल कास्ट करेक्ट आहे, कारण त्याचा बॉडी टोन, त्याची हाईट, तो पंजाबी आहे पण तो वाटतो मराठा रे. त्यांचा लुक. मग तिकडे दुसरा कोणी ऍक्टर असतात, मी काही दुसऱ्या ऍक्टरला कमी लिखत नाही, पण एखादा गोरा गुंड ऋतिक रोशन असता किंवा रणबीर कपूर असता तर नसतं पटलं मला, नाही मला तरी पटला नसता. पण विकी कौशल एकाने सांगावं की नाही पटलं तरी होतं की यस असेच असते. जर संभाजी महाराज असते तर असेच असते. म्हणजे तो ऍक्टर म्हणून तर मला माहित होता, पण जेव्हा काम करायला आम्ही 62 दिवस एकत्र होतो. आम्ही त्याच्या अगोदर 4 महिने एकत्र रिहर्सल केलं. वो अपना बंदा आहे, वो टिपिकल आहे, टिपिकल आहे तो. म्हणजे सेटवर त्याच्यासाठी एक व्हॅनिटी वेगळी असायची, त्याची जिमची व्हॅनिटी वेगळी असायची, फूडची व्हॅनिटी वेगळी असायची. पण तो त्याचं जेवण लंच ब्रेक मध्ये आमच्यासोबतच येऊन करायचा. शॉर्ट संपला की त्याच्यासाठी वेगळी, ऑब्व्हियसली कधीतरी असायची, पण नसली तर तिथेच आम्ही कुठेतरी मंदिराच्या पायऱ्यावर बसायचो, सगळे एकत्रच बसायचं, आमच्या सोबतच बसायचं. म्हणजे की मैं स्टार हूं, विकी कौशल हा असा इतकाही त्याच्यात कुठे त्यांनी टॅम्टम दिसलं नाही. आणि सच्च कोऑपरेटिव्ह. म्हणजे एखाद्या ठिकाणी एक वाक्य घेताना किंवा एखाद्या ठिकाणी जर मला सुचलं की पाजी ऐसा करके देखीए ना, अच्छा 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 ऐसे करके देखते, तो गिव्ह अँड टेक साठी इतका ओपन होता. सो मी हे मेन्शन करीन की एस विकी कौशल को ऍक्टर. विकी कौशल, नाईस नाईस. आणि वाजपेयी सर पण आता एक नाव आठवतात, विक्रम गोखले सर. नाही, यांच्याकडून खूप काही शिकलंय आणि खूप काही मिळालंय, खूप काही बांधून आणलंय मी माझ्या डब्यात. थोडं पुरून खातो यांचं. चांगलं.
तर मी म्हणत होतो की जसं तू मगाशी म्हणालास की तू नाटकातून सुरुवात केलीस, मग हळूहळू सिरियल, मूव्हीज वगैरे तिथे हळूहळू पदार्पण केलंस. तर बऱ्याचदा कलाकारांचं असं होतं की नाटक म्हटल्यानंतर आपला अभिनय थोडा वेगळा असतो स्टेजवरचा, आणि कॅमेराच्या समोरचा अभिनय असतो तो थोडा वेगळा असतो, तो सौम्य असतो थोडासा. तर मग इकडनं ज्यावेळी तू इकडे गेलास त्यावेळी तुझ्या समोर तू काय फेस केलंस, स्पेशली फरक म्हणतोयस का? डिफरन्स? हो, खूप डिफरन्स आहे रे. थिएटरमध्ये तिथे अभिनय करणं आणि कॅमेरा समोर अभिनय करणं यात खूप डिफरन्स कारण थिएटरला एकच लेन्स पकड ना तुझी, तिथे क्लोज नाही लागत, तुझं मिड नाही लागत, तुझं ओएस नाही लागत तिकडे. हे एकाच फ्रेम मध्ये तुम्ही बघताय अख्खं नाटक. सिनेमाला फ्रेम्स आहेत, एक वाईड येतो, त्याच्यानंतर मग क्लोज येतो, मग मिड येतो, अगदीच काय म्हणतात त्याला मायक्रो क्लोज वगैरे, इतकं टाईट क्लोज वगैरे येतो. त्यामुळे टाईट क्लोज मध्ये तू असं जे आता तू डोळ्यात पाणी टच आलेलं पण दिसतं. थिएटरला तुला डोळ्यात पाणी तुला तू भरून आलायस तर तुला ते इकडच्या रो मध्ये बसलेल्या पहिल्या प्रेक्षकाकडचं कळेल, पण तुला तो तिकडे बसलेला बाल्कनीतला शेवटचा त्याला कसं कळणार? मी तुझ्याशी बोलतो की मला सांगायचं असं, मी हे कॅमेरा समोर करू शकतो, पण मला जर नाटकात करायचं असेल तर मला ते लाऊड करावं लागतं. एक पैसा लाऊड करावा लागतो. हा, लाऊड करायला तो जो तिकीट काढून आलाय त्याला पण कळलं पाहिजे ना मी काय या कलाकाराला, या कॅरेक्टरला काय म्हणायचंय, त्याच्या भावना काय. हा फरक आहे, खूप फरक आहे. ओके. तुझा एखादा सेलिब्रिटी क्रश कोण आहे? वन अँड ओनली स्मिता पाटील. वा, स्मिता पाटील. येस. एका अपकमिंग मराठी अभिनेत्याचं नाव ज्याचं जो भविष्यात खूप मोठं नाव करू शकतो असं तुला वाटतं? अपकमिंग? हा, म्हणजे त्याचा आता स्ट्रगल चालू आहे, पण जो चांगला उत्तम अभिनय करतोय. हे ललित प्रभाकर चांगला आहे. हा, ललित इज गुड. हिरो लुक आहे, छान दिसतो आणि चांगलं कामही करतो. चांगलं, हो. कारण बरेच कमी आहेत असे की दिसायला खूप छान आहेत पण काम चांगलं करतात का. आणि काही जण काम खूप चांगलं करतात पण विचारा यार थोडा दिसायला चांगला असता तर हिरो मध्ये आला असता. सो ललित इज करेक्ट कॉम्बिनेशन. प्रभाकर. ओके. तर आपला आता हे प्रश्न संच सगळा झालेला आहे, तर आपण थोडस आता वेगळीकडे जाऊया. तर हा टेलिफोन प्रत्येकाला दिसतोय, काही नाही, जसं तुम्ही वापरता तसं आम्हीही वापरतो, व्यवस्थित आहे असा हा. तर ह्या टेलिफोनची एक वेगळी गंमत आहे. ऍक्च्युली हा महा MTVचा मॅजिकल फोन आहे. हो, लवली. हा, विशेष काही करायचं नाही ना, तुला बटन दाबून कोणाला फोन करायचं वगैरे काही नाही, फक्त ह्याला हात लावलास ना की तुझ्या मनात जी व्यक्ती असेल त्याला थेट कॉल लागणार आणि तुला त्याच्याशी काय संवाद साधायचा तो तू साधू शकतोस. आता ती व्यक्ती कोण ते देखील तुलाच ठरवायचंय, काय संवाद साधायचा ते देखील तुलाच ठरवायचंय. तर आता अमानत मी तुझ्या हवाले करतो. करू? स्वतःला गेलेलं चालेल ना? चालेल, हो. कारण मी बऱ्याच वेळेला स्वतःशी खूप बोलतो, मग आज फोनवर बोलतो. चालेल, कारण त्याला मी आधी तिकडे पाठवलंय प्रीमियरच्या इकडे, तू तिकडे आहे. हा, बोला. हॅलो संध्या, काय? पोचतो. हो, निघतो थोड्या वेळ, 2 मिनिटं. ऐक जरा, काहीतरी बोलायचं. ऐक ना डार्लिंग, जसा आहेस ना तसाच राहा. वेळ जरी बदलली तरी तुझ्यातला जो काही रिअल जो आहेस ना, रिअलपणा, खरेपणा नको बदलूस. वेळ बदलू दे आणि वेळ बदललीच पाहिजे. आणि ते आता इथे बोलता येणार नाही, पण माँ जनता अपना काम बनता. तुला जे योग्य वाटते ते करत राहा. तुला योग्य वाटतंय ना, मग लोकांचा विचार करत बसू नकोस. जोपर्यंत तुला योग्य वाटतंय ते योग्य आहे. स्वतःवर विश्वास ठेव. आणि सक्सेस आणि फेल्युअर या 2 वेगळ्या गोष्टी जरी असल्या तरी त्या आयुष्यात कायम असणार आहेत. फक्त सक्सेस मिळालं की ते आणखीन जास्त कसं टिकवू शकशील याचा विचार कर आणि याच्यावर जास्त प्रयत्न कर.
बाकी फेल्युअर आलं तर फॉरगेट इट. पुन्हा सक्सेस येणार आहे, त्यासाठी तयारी कर फेल्युअरच्या काळात. लव्ह यू डार्लिंग. आलोच, थांब तिकडे. नक्कीच नक्कीच. मग कसं वाटलं स्वतःशी बोलून? हा, खूप मस्त वाटतं मला. मी सेल्फ काउन्सिलर आहे, मला फार आवडतं. सेल्फ काउन्सिलिंग सारखं ना दुसरं कुठली गोष्ट नाही आयुष्यात. बेस्ट आहे. मी कुठेही कोणाकडे काउन्सिलर किंवा आपण काय म्हणतात त्याला सायकोलॉजिस्टकडे वगैरे जाण्यापेक्षा ना त्याच्या आधी एकदा स्वतःशी बोललात ना की बऱ्याचशा गाठी, बरेचसे प्रश्न सुटलेले असतात. करेक्ट करेक्ट. ठीक आहे, तर मंडळी आपण आता इथेच थांबूया, कारण जसं मगाशी आताच संत्या दादाशीच बोलला की त्याला आता जायचंय एका वेगळ्या कार्यक्रमाला. कुठला कार्यक्रम आहे दादा? आज छावाचा प्रीमियर आहे. येस, कळतंय. म्हणजे त्याच्याकडे बघितल्यानंतर तो एकदम असा की पटकन जायचंय मला, लवकर संपवा. मला असं कधी अशी कुठे जायची घाई नसते, पण प्रीमियर वगैरे असला ना आणि त्यात स्वतःच्या सिनेमाचा असला ना की ती लोक येतात ना, ते मला फार आवडतं की आता अशी गर्दी होते, लोक येत आहेत, अरे मस्त मस्त बघितलं तुझं पोस्टर, असं लोक येऊन भेटतात ना आणि मग बोलतात ना, त्यामुळे तर ते सगळे पिक्चर बघायला यार उशिरा पोहोचलो. मग ती सगळ्यात मला सगळं हवं असतं, म्हणून मला लवकर पोहोचतो. येस येस. नाही आम्ही आता इथेच थांबवतो. नाही तसं काही नाही, पण खरंच तू इथे आलास, तुझ्या वेळात वेळ काढून आलायस, त्याच्यानंतर खूप छान गप्पा मारल्यात आपण. म्हणजे मला असं वाटतं तुलाही वाटतंय ना? अरे ऑब्व्हियसली. तर आपण खूप छान गप्पा मारल्या आणि तुझ्या या पुढच्या वाटचालीसाठी किंवा रादर उद्या चित्रपट प्रदर्शित होतोय त्याच्यासाठी MHAMTV कडनं तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि मुंबई तरुण भारत आणि तुझे खरंच खूप मनापासून आभार. आणि तुझ्याच पॉडकास्ट मधून मी सगळ्या पत्रकार मित्रांना, सगळे जे चॅनल्सनी मला या माझ्या प्रमोशनसाठी, माझ्यासाठी जी मला मदत केली आहे ना, मी त्यांचं खरंच ऋणी आहे. तुम्हा सगळ्यांचं खरंच ऋणी आहे. कारण मला कोणीतरी प्रश्न विचारला, संत तुझं एवढं PR चाललंय, किती पैसे दिलेस? PR खूप केलायस तू. म्हटलं मी खरं सांगू, स्वामीं शपथ सांगतो, मी 1 रुपया दिला नाही कोणाला. पण हे तुमचं प्रेम आहे माझ्यावरचं, तुम्हा सर्वांचं. प्लीज हे प्रेम असंच ठेवा आणि तुम्ही हा जो सपोर्ट केला तुम्ही आयुष्यात विसरू शकणार नाही. आय एम रिअली थँक्सफुल टू यू एव्हरीवन. येस येस येस. थँक्यू. पण जाण्यापूर्वी आधी एक सांगतो की दादा, असेच तुझे खूप चित्रपट येत राहो. थँक्यू. खूप यश तर तुझ्या अगदी म्हणजे तू मॅनिफेस्ट वगैरे जे काही करतोयस, असं मॅनिफेस्ट असंच नाही, त्यांची जी काही कृपा आहे, आई बाबा आणि साईबाबा हे महत्वाचं आहे. तर हे जे काही आहे यानुसार तुला जी कामं मिळतात तशीच कामं मिळत राहो आणि वारंवार तू MHAMTV मध्ये आम्हाला पॉडकास्ट साठी इथे भेटत राहा. पण छान गप्पा मारूया. तर तुला चालणार आहे ना? तथास्तु तथास्तु तथास्तु. चला, म्हणजे हे दादाने पुन्हा एकदा मॅनिफेस्ट केलेलं आहे, त्यामुळे नक्कीच डॅम शुअर की आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. आता वेळ झाली इथेच थांबायची. मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय शिवराय.